see the end, but we'll see it through. नमस्कार. मी स्मिता साठे दीक्षित. मनातल्या गोष्टी या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत. आणि आज स्मृती भ्रंश पार्ट 2 मध्ये सुद्धा आपलं मनापासून स्वागत. पहिल्या भागामध्ये आपल्याला डॉक्टर कल्याणी कुलकर्णी मॅडम यांनी स्मृती भ्रंश म्हणजे काय, कसा असतो, का होतो, या सगळ्याची माहिती दिलेली आहे. आणि ज्येष्ठत्व म्हणजे काय याची पण माहिती दिलेली आहे. आणि आजच्या या भागामध्ये डॉक्टर शैलजा कळेकर या आपल्याला स्मृतिभ्रंश होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची, कोणते व्यायाम करायचे, कोणते शारीरिक आणि बौद्धिक व्यायाम करायचे याची पूर्ण माहिती आज आपल्याला कळेकर मॅडम देणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. नमस्कार. मी डॉक्टर शैलजा मनोहर कळेकर, MD होमिओपॅथी कन्सल्टंट. गेली 13 वर्ष क्लासिकल होमिओपॅथी कन्सल्टंट म्हणून कोल्हापूरमध्ये काम करत आहे. बॅच फ्लॉवर प्रॅक्टिशनर. त्याशिवाय स्कूल ऑफ लाईफ स्किल्स ही टॅगलाईन असलेल्या जुगाड काउन्सिलिंग सेंटर सोबत गेली 8 वर्ष काम करत आहे. बेसिक जेरियाट्रिक एल्डरली केअर अँड केअर अँड मॅनेजमेंट ऑफ डिमेन्शिया हे दिल्ली येथील NIST थ्रू केलेले आम्ही कोर्सेस केलेल्या आहेत. ऑनलाईन ज्येष्ठांची शाळा जी सुरू झाली त्याच्यामध्ये ज्येष्ठांसाठी मोस्टली त्यांचे शारीरिक, मानसिक, भावनिक आरोग्य कसं चांगलं राहावं यासाठी आमची संपूर्ण जुगाड टीम काम करत आहे. हे काम करत असताना असं लक्षात आलं की लोकांना विस्मरण, म्हणजे ज्येष्ठ लोकांच्या मध्ये विस्मरण हे खूप दिसून येतं. की म्हणजे साध्या साध्या गोष्टी असतात की गॅस ठेवला मॅम, लक्षातच राहिलं नाही, मला एकदम मी पूर्ण ब्लँकच होते, समोरचा व्यक्ती आहे पण त्याचं नाव आठवत नाही. ह्या गोष्टी खूप लोक आमच्यासमोर मांडत गेले. त्यामुळे याच्यावरती काहीतरी काम करता यावं यासाठी आम्ही मेमरी क्लब आणि मेमरी कॅफेद्वारे समाजामध्ये स्मृतिभ्रंशावरती काम करत आहोत. तर सुरुवातीला अगदी थोडक्यात म्हणजे डिमेन्शिया म्हणजे मराठी भाषेत बोलायला गेलं तर स्मृतिभ्रंश म्हणजे काय, तर साध्या सोप्या भाषेत म्हणजे विस्मरण. स्मृतिभ्रंश म्हणजे हा ओळखायचा कसा, तर सर्वांना मला विस्मरण होत आहे याचा अर्थ मला डिमेन्शिया झालाय का असं नाही. साधे सोपे गोष्ट म्हणजे काय होतं की मला पटदिशी कुणाचं नावच आठवत नाही. खूप सारे प्रश्न विचारले जातात. कुठली वस्तू मी जागेवर ठेवलेली असते पण थोड्या वेळाने विचार केला आणि पूर्ण मी ब्लँक होते, मला कळतच नाही. सर्वसाधारण तारीख, वेळ, वार याच्याशी गणित बिघडलेलं असतं. कामं करताना खूप गोंधळ होतो की हे करू का ते करू, म्हणजे कायम समरावस्था असते. शिवाय सारखी चिडचिड होणे, अचानक रडू येणं हे भावनिक मॅम म्हणजे स्मृतिभ्रंश होऊ नये यासाठी आपल्याला काही प्रिकॉशन आधीपासून घेतली तर होणार नाही असं होईल का? होणार नाही असं होता येणार नाही, पण ती प्रोसेस आपण निश्चितपणे डिले करू शकतो. अच्छा. त्यासाठी कॉग्निटिव्ह स्किल्स म्हणजे आपली बौद्धिक क्षमता वाढवायला पाहिजे. काही साध्या साध्या गोष्टी आहेत त्या मी तुमच्याशी शेअर करते जेणेकरून ह्या गोष्टींना आपल्याला वेळच्या वेळेस आपल्याला ही लक्षणं पण दिसतील किंवा त्यानुसार आपल्याला काय करायला पाहिजे बाबा हे तरी लक्षात येऊ शकेल. तर त्याच्यामध्ये फर्स्ट आहे तो व्यायाम म्हणजे आपला शारीरिक व्यायाम. शारीरिक व्यायाम मध्ये कसं की सर्वसाधारण ज्येष्ठ नागरिकांसाठी 150 मिनिटं आठवड्याभरात तुम्ही कोणताही व्यायाम तुम्ही हा इतक्या वेळ करू शकता. दुसरं म्हणजे बौद्धिक व्यायाम करणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं मेन आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा आहार समतोल असायला पाहिजे. कोणतीही व्यसनापासून जर तुम्ही दारू पित असाल, सिगारेट स्मोक करत असाल तर ती वेळच्या वेळी थांबवली पाहिजे. तिसरं म्हणजे वर्षाकाठी एकदा तरी तुमचं हेल्थ पूर्ण चेकअप झालं पाहिजे जेणेकरून डायबिटिक असेल, आपले ब्लड प्रेशर असेल ह्याच्या आपल्याला पाहता यायला पाहिजे. आणखी बौद्धिक व्यायाम मध्ये खूप सारे वेगवेगळे म्हणजे बौद्धिकची चाचणी पण दरवर्षी व्हायला पाहिजे. बौद्धिक चाचणी आहे ती दरवर्षी म्हणजे जे आम्ही असं म्हणतो की ज्यांना त्यांच्या आई वडिलांना डिमेन्शिया झाला आहे किंवा त्यांच्या ज्यात आहे तर त्यांनी तर 6 महिन्यातून एकदा ही बौद्धिक चाचणी करणं गरजेचं आहे. साधी पेन पेन्सिल पेपर टेस्ट असते. तर बौद्धिक व्यायामाकडे आता आपण यामध्ये आपण समतोल आहार तरी घेतो किंवा बाकीच्या गोष्टी करतो. तरी आणखी सर्वात महत्वाचे आहे तर ती झोप.
झोप इज अ खूप मेजर इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द डिमेन्शिया. तुम्ही आता हे सांगत आहात तर मला जरूर सांगायला हवं वाटत की झोप हा इज अ खूप मोठा मेजर पार्ट आहे. तुमचा मेंदू ऍक्टिव्ह राहण्यासाठी कमीत कमी तुम्ही इतकं ज्येष्ठ नागरिकांसाठी मी तर म्हणते 20 मिनिटं दुपारी तरी पॉवर नॅप घेणं गरजेचंच आहे. शिवाय स्लीप हायजीन आम्ही जे आमच्याकडे पेशंट येतात त्यांना स्लीप हायजीन शिकवतो. कारण खूपदा पेशंटमध्ये असं होतं की मी आतापर्यंत ज्या ज्या बौद्धिक टेस्ट चाचण्या घेतलेल्या आहेत मोस्ट ऑफ द लोकांना स्लीपचा प्रॉब्लेम आहे आणि त्याचबरोबर मग ती विस्मरण्याची लक्षणे दिसून येते. त्या दुपारच्या झोपेसाठी स्लीप नॅप ही खूप गरजेचे आहे. आणि आता आपण जे आपण शारीरिक व्यायाम तुम्ही योगासनं करत असाल प्राणायाम करत असाल ते कराच. पण प्राणायाम मधले 3 प्राणायाम महत्वाचे आहेत. ते म्हणजे नाडीशुद्ध प्राणायाम, अनुलोम विलोम प्राणायाम आणि भ्रामरी प्राणायाम हे करणं अत्यंत गरजेचं आहे. शिवाय आता आपण दुसरे कॉन्सेप्ट पाहू शकतो की बौद्धिक व्यायामामध्ये पण आपण काय करू शकतो की आपल्याला मेंदूला एकच काम करून करून आपल्या मेंदूला एक प्रकारची सवय झालेली असते. तर तुम्ही म्हणाल की बौद्धिक व्यायाम कसे सुरू करायचे. अगदी सोपं आहे. तुम्ही सकाळी उठल्या उठल्या ब्रश करायला जाता तर आपण काय करतो सवयीप्रमाणे उजवा हात वापरतो. यू स्टार्टेड विथ डावा. अरे बापरे. डाव्या हाताने ब्रश करायचा, डाव्या हाताने कंगवा करायचा, डाव्या हाताने तुम्हाला जे आता आपल्याला कोणी पाणी दिलं तर आपण अनाथपणे उजवा हात पुढे करतो, तो डावा हात पुढे करायचा. म्हणजे आपण ब्रेनला चकवा द्यायचा, थोडक्यात चकवा द्यायचा. भाषेत गेला तर चकवा द्यायचा. हा, ह्या गोष्टी करायच्या. साध्या रोजच्या गोष्टीमध्ये जे मी आता तुम्हाला बौद्धिक ह्याच्यामध्ये मी सांगू शकते तो तुम्ही रोज निदान 5 वाक्य तरी डाव्या हाताने लिहायचं. बर. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही सुडोकू सोडा, क्रॉस वर्ड पझल्स असतात ते सोडवू शकता. तिसरं गोष्ट म्हणजे तुम्हाला आता साधी सोपी आता आपण फार काही लागत नाही पण दादा रोजचा न्यूजपेपर येत असेल तो बातम्या वाचायच्या आणि त्यानंतर 10 मिनिटांनी त्या रिकॉल करायच्या. आपल्याला किती लक्षात येतं ते पाहिलं जातं. बर बर. साधे साधे गोष्टी आहेत त्याला काही फार मोठी गोष्ट लागत नाही. तुम्ही खूप आणखी एक गोष्ट आहे सर्वात म्हणजे संगीत खूप उपयुक्त ठरतं. हो हो हो, किती छान. म्युझिक इज द मोस्ट काय म्हणतात ते पॉवरफुल आहे की तुम्ही कोणत्याही प्रकारचं म्युझिक ऐका, भजन ऐका, फिल्मी गीते ऐका, कुठलीही ऐका, पण ते ऐकल्यानंतर युअर माइंड गेट फ्रेश, मेंदू हा थोडा रिलॅक्स होऊ लागतो आणि खूप याचा फरक पडतो म्युझिकचा. दुसरी गोष्ट म्हणजे कोणाला तुम्हाला मंत्र येत असेल तर ते मंत्र नवीन मंत्र शिकायचा प्रयत्न करा. मंत्र उच्चारणाने पण खूप फरक पडतो. म्हणजे आपली स्तोत्र वगैरे. मंत्र नवीन शिकायचा प्रयत्न करायचा. अच्छा. ह्या गोष्टीमध्ये होऊ नये यासाठी काय करायचं नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे ती एखादी भाषा असून दे. तुम्ही असं असं नाही की तुम्हाला फॉरेनचीच लँग्वेज यायला पाहिजे असंही नाही. तुम्ही भारतात राहता तुम्हाला जर मी मराठी बोलत असेल मला गुजराती आले तर काय वाईट आहे. एखादी नवीन भाषा शिकण्याचा नवीन एखादी कला शिकण्याचा प्रयत्न करायचा जेणेकरून आपले ते सेंटर्स ऍक्टिव्हेट राहतील. दुसरी गोष्ट म्हणजे एक साधा सिंपल एक्सरसाइज आहे की टेबलवरती 10 वस्तू मांडून ठेवायच्या आणि त्या वस्तू सगळ्या पाहायच्या. आणखी पुन्हा 2 मिनिटाचा गॅप घ्यायचा किंवा 5 मिनिटाचा गॅप घेऊन पुन्हा त्या वस्तूंची नावं लिहायची. किती रजिस्टर होतात ते आपल्याला हा रोजचे एक्सरसाइज आहे. हो हो बर. आणखी आपल्या बऱ्याचशामध्ये आणि तुम्हाला सांगायचं वाटेल की मोस्टली विस्मरणाचा त्रास हा स्त्रियांमध्ये खूप जास्त दिसून येतो. त्यामुळे एखाद्या वेळेला आता आपण म्हणतो की आता काय नाही निवांत सुनाली आहे सगळं निवांत नाही. एखादी तरी रोजची एक भाजी तरी तुम्ही कराच. नाही भाजी करता आली तर निदान ती आपण कसे म्हणजे शक्यतो कामवाली बाई असते किंवा काही असतं पण त्यामध्ये काय करा तर तुम्ही एखादी म्हणजे भाजी करताना सुद्धा आपला किती मेंदू वापरला जातो. म्हणजे तेल किती आहे, मोहरी किती टाकतो, जिरे किती टाकतो, ह्या सगळ्या गोष्टी मेंदूला चालना देत असतात. भाजी निवडा साधा सोपा एक्सरसाइज. इव्हन आम्ही जे खूप ज्येष्ठ नागरिक असतो त्यांना काय सांगतो डब्यामध्ये बरणीमध्ये छोट्या बरणीमध्ये मोठी कडधान्य म्हणा डाळी मोठ्या डाळी
राजमा असेल किंवा बाकीची चवळी असेल ही मोठी ते कडधान्य एकत्र करा, ते सॉर्ट आउट करायचं. निवडताना म्हणजे तुमचा मेंदू वापरला जातो, तुमच्या डोळ्यांनी बघितलं जातं हे आपण यामध्ये घालतो का त्यामध्ये घालतो, सॉर्टिंग कसं करतो, खूप इम्पॉर्टंट आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकांशी सोशल कनेक्टेड व्हा. हा कारण जेवढं तुम्ही लोकांशी बोलाल, जेवढं काही करणार त्यामुळे तुमचं स्पीच म्हणजे लँग्वेज सेंटर ऍक्टिव्हेट राहतो. नाही तर बऱ्याचदा काय होतं, लोक अलिप्त राहतात यामध्ये. तर तसं न करता तुम्ही तिथे जर तुम्ही ऍक्टिव्हली जे सोशल गॅदरिंग सोशल ग्रुप्स असतात, मॉर्निंग वॉकचे असतात, तिथे जा, तुम्ही भेटा त्यांना, जस्ट बोला. हा खूप मोठा ह्याचा आहे. आणखी दुसरी गोष्ट म्हणजे बौद्धिक ह्याच्यामधले मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की आता समजा एक अक्षर घ्यायचं, म्हणजे आता समजा श आहे, श पासून जेवढे म्हणून शब्द करता येईल तेवढे शब्द लिहून काढायचे. म्हणजे शहर असेल, शहाणा असेल, असे शब्द. मग इंग्लिश मधले पण तुम्ही घेऊ शकता. एस मीन्स शाय, एस मीन्स सिंग्स. ह्या गोष्टी तुम्ही जेवढ्या एका बैठकीत जितके म्हणून शब्द करता येईल तितके शब्द लिहून काढायचे. त्यामुळे तुमचा लँग्वेज सेंटर खूप ऍक्टिव्हेट केला जातो. इव्हन सिंपल नाणी घरात असतात ती गोळा करा. 1 रुपया, 5 रुपये, ह्याची 10 रुपयाची नाणी गोळा करा आणि काउंट द पॉइंट्स. ह्या गोष्टी केल्या तर खूप फरक पडतो. दुसरे खूप खूप व्यायाम आहे, खूप पझल्स आहेत की जेणेकरून तुमचा मेंदू ऍक्टिव्हेट राहण्यासाठी उपयोग पडतो. अच्छा, म्हणजे कामाला लावायचं, मेंदूला कामाला लावायचं, लावायचं. तो काम करायलाच पाहिजे अशा पद्धतीने करायचं. रोजच्या रोज. म्हणजे मला असं नाही म्हणायचं की मी कुणाशी काय बोलले हे नाही, पण जर्नलिंग म्हणतो, ज्याशिवाय तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा. रोजची रोजीनिशी. मी आज इथं भेटले, मला इथंही माणसं भेटली, ती लिहिण्याचा प्रयत्न. जोपर्यंत लिहित नाही तोपर्यंत ते रजिस्टर होत नाही. त्यामुळे ती एक सवय म्हणून ठेवायची की रोजची रोजीनिशी मी लिहिण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे अशा खूप गोष्टी आहेत, खूप खूप गोष्टी. गोष्टी आहेत ज्याच्यामुळे आपण इतकं काही. साधी गोष्ट म्हणजे टिपक्यांच्या रांगोळ्या घरातल्या घरात काढा. नक्षीच्या नाही, टिपक्यांच्या रांगोळ्या. म्हणजे आता साधे 10 टिपके 10. तुम्ही स्वतःची डिझाईन स्वतः तयार करा, कारण तिथे अक्कल लावायला लागते, बुद्धी वापरायला लागते. त्यामुळे ह्या साध्या साध्या सिंपल गोष्टी आहेत. हे आपण ह्या अशा असंख्य बऱ्याच गोष्टी आहेत की जेणेकरून मेंदू तल्लख व्हायसाठी आपण प्रयत्न करू शकतो. आणि त्याप्रमाणे आम्ही ज्येष्ठांच्या शाळेमध्ये मेमरी क्लब, मेमरी कॅफेमध्ये काही हँड एक्सरसाइज म्हणजे ब्रेन जिम हँड म्हणतो आम्ही त्याला, एक्सरसाइज शिकवतो. तर याचं काय होतं की यांनी अलर्टनेस वाढतो, आपली मोटर स्किल्स वाढले जातात, कोऑर्डिनेशनचा खूप फायदा होतो, आपला अटेन्शन स्पॅन वाढवला जातो. तर हे एक्सरसाइज सिंपल आहे, तुम्ही घर बसल्या करू शकता. तर त्यातला पहिला एक्सरसाइज मध्ये सिंपल, हे हाताचे हे असे करा, जस्ट डू दॅट. हा पहिला एक्सरसाइज सोपा आहे. दुसरा म्हणजे हा दुसरा की अशी मूठ करायची, त्यानंतर फिंगर्स ऍक्शन, क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. जस्ट खूप सोपं आहे. तिसरा म्हणजे यातलंच मी दाखवते. जस्ट एक एक हे करताना बघा, एक एक फिंगर उचलायची. चौथा एक्सरसाइज, आपले थंब, आपला म्हणजे हा अंगठा, अंगठ्याची बोटं मोजताना उजव्या हाताचा करंगळीपासून सुरू करायचं आणि डाव्या हाताचं इंडेक्स फिंगर पासून करायचं. बर. जस्ट लाईक डू दॅट. ते चुकू शकते ना आपल्याकडून. हो, खरं कोणतेही एक्सरसाइज माझे पण देखील चुकतात, मी असं म्हणत नाही, म्हणजे त्यासाठीच अलर्ट राहायला पाहिजे. प्रॅक्टिस सवयीने डेव्हलप होते. जस्ट डू इन्फिनिटी साइन, म्हणजे आडवं 8 काढायचे. जस्ट पण हे करताना पाहायचं. त्याच्यानंतर रॅबिट, हा ससा आणि ही बंदूक. बर. तर ती बंदूक चालवत जस्ट डू इट. अच्छा, सोपं आहे. त्याच्यानंतर एक थोडस अवघड म्हणण्यापेक्षा दोन्ही हाताचा पहिल्यांदा उजव्या हातानं सर्कल काढायचे असं,
आणि डाव्या हाताने स्क्वेअर करायचं. बर. हम्म, हम्म, हम्म. उजव्या हाताने सर्कल, डाव्या हाताने स्क्वेअर. तर आता ते दोन्ही एकत्र करायचं. हम्म, हम्म, हम्म. बरोबर बरोबर. म्हणजे ना आपण ते पूजेच्या वेळी एका हाताने तामण फिरवतो हो. आणि एका हाताने घंटा वाजवतो. ते पण ते ज्याला जमलं ते जमलं बरोबर ते आहे. बरोबर करतं. हं. तर असं म्हणजे साधं यातलं पाहायला गेलं ना, हा असा हात ठेवायचा. हम्म. त्यानंतर पलटी, उलटा, पलटी, उलटा, पलटी. एकदा हा असा एकदा तो. हो हो हो. जस्ट सिंपल. दुसरा एक्सरसाइज आहे लॅप राईट, लॅप हम्म. लॅप लेफ्ट, लॅप राईट. बर बर. त्यातलंच व्हेरिएशन लॅप. म्हणजे खरंच किती गोष्टी आहेत ना करण्यासारख्या, पण त्या आपण विचार केलेला नसतो किंवा माहिती नसतात आपल्याला. यातलेच खूप एक्सरसाइज आहेत मॅम, की जसं की किस्मानी सरळ हात ठेवायचा, पकडायचा, पुन्हा असं करायचं. हो 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 हो. 3 वेगवेगळे आहेत त्याचे. 3 वेगवेगळे एकत्र येतात हो. यामध्ये. उलटा सीधा म्हणजे मी असं म्हणते की तुम्ही या, थांबा, या, थांबा. ओके ओके. अरे वा, किती छान. हे असंख्य असे खूप एक्सरसाइज आहेत. एक्सरसाइज दाखवले आहेत किंवा जे आधीची माहिती दिली आहे, ही सगळी माहिती तुम्ही तुमच्या फॅमिली फिजिशियनशी कन्सल्टंट करून करा. आणखी सगळ्यात महत्वाचं म्हणजे की कुठंतरी आपल्याला यातून होऊ नये यासाठी, म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हणतात. क्युअर काय होत नाही, पण प्रिव्हेन्शन इज मस्ट नीड. ऍक्च्युली हे लहान मुलांचे खेळ असतात तसा प्रकार आहे ऍक्च्युली, हो. पण तो आता ज्येष्ठांनी लहान मुल झालेले असतात म्हणून करायचा. एकच म्हणता येईल की जे काही आपला सगळ्यात महत्वाचा मेंदू आहे, त्यामुळे यूज इट और लूज इट, बट कीप युझिंग ब्रेन. मॅम खूप खूप थँक्यू, कारण तुम्ही एवढी छान माहिती दिली, एवढे छान इतके सोपे एक्सरसाइज, म्हणजे कल्पना करू शकत नाही की इतके सोपे एक्सरसाइज तुम्ही सांगितलेले आहेत, आणि त्यासाठी परत एकदा खूप खूप आभार. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचेल. एक छोटीशी कमेंट यूट्यूबवर टाका आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. नमस्कार.